नमस्कार. तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याची कारभारीण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज व्हिडिओ काढायचं कारण असं, की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की ताई कांद्याचं कधी लावता तुम्ही किंवा कधी काढता किंवा कुठलं रोप टाकताय, कुठलं बी टाकताय, ह्याची आम्हाला माहिती पाहिजे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, की आम्ही रोप कधी टाकतो, त्याची लागण कधी करतो आणि ते कधी काढायला येतात किंवा कुठलं खत वापरतो. तर ह्याची मी पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता आणि लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. आज 20 तारीख आहे 20 जुलैची. तर आम्ही आज रोप टाकलं आहे. कारण तुम्हाला जर चांगला भाव पाहिजे असेल कांद्याला, तर तुम्ही ह्या प्रकारे कांदा लावला, तर तुम्हाला कांद्याला योग्य भाव भेटणार हे 100% खरं आहे. तर आम्ही आज 20 जुलै आज आम्ही रोप टाकण्यासाठी म्हणजे मी रानामध्ये आले आहे आणि रोप टाकले. आम्ही जवळपास 3 किलो रोप टाकले. तुम्ही म्हणसाल की रोप टाकलंय पण कुठलं टाकलंय? त्याची जात काय आहे? तर आम्ही प्रत्येक वेळेस पंचगंगेचं रोप टाकतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवते मी. बघा, हे जे पंचगंगेचं आहे ते रोप टाकतो. तुम्ही फुरसुंगीचं पण टाकू शकता, पण आम्ही शक्यतो पंचगंगेचंच टाकतो. तर आत्ता जर तुम्ही रोप टाकलं, तर तुमचं दसऱ्यामध्ये कांद्याची लागण झाली पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही दसऱ्यामध्ये कांद्याची लागण करता, तो कांदा आपला डायरेक्ट संक्रांतीला निघतो. तर तुम्ही म्हणसाल की आता त्याला कुठली खतं वापरायची, कधी वापरायची किंवा म्हणजे तुम्ही काय वापरताय? आता माझं पहिले कांद्याचे व्हिडिओज असतील, तुम्ही बघितले असतील. पण कांद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्याला कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला समजून जाईल की मी कुठली खतं वापरली आहेत. तर आम्ही काय करतो 20 तारखेला आम्ही जे रोप टाकलं का त्याच्यावरच चिमटायचं. त्याला आम्ही जास्त करून खतं नाही टाकत. नॉर्मली म्हणजे थोडासा फक्त युरिया टाकतो. तो पण इसकटल्यासारखा, फक्त काळोखी येण्यासाठी. जास्त जर तुम्ही युरिया टाकला तर ते वाढायला पटपट वाढेल, पण नंतर कांदे नासतात. त्याच्यामुळे जास्त करून युरियाचा वापर करायचा नाही कांद्याला. नंतर ना मग ज्यावेळेस तुम्ही लागण करणार असतात, त्यावेळेस बरोबर तुम्हाला नवरात्रीमध्ये लागण करायची आहे. तुम्ही ज्यावेळेस नवरात्रीमध्ये लागण करचाल, त्यावेळेस जे 3 महिन्यामध्ये आपला कांदा नंतर निघतो. म्हणजे जवळपास कांद्याला 5 महिने लागतात. तुम्ही फेक कांदाही करू शकता, पण आम्ही फेक कांदा नाही करत. कारण फेक कांदा जो असतो तो एक लेव्हल म्हणजे एक साईज निघत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं उत्पादनसुद्धा कमी निघतं. त्यामुळं आम्ही फेक कांदा जास्त करून करत नाही आणि पेरणीचा पण करत नाही. फक्त आम्ही लागवड करतो. म्हणजे तो एकसारखा निघतो आणि त्या कांद्याला क्वालिटी असते आणि मार्केट पण चांगलं असतं आणि कमी म्हणजे शेतामध्ये जास्त उत्पादन पण आपल्याला काढता येतं. तर तुम्ही कांदा लावल्याच्या नंतर ना तुम्हाला तणनाशक मारायची गरज आहे. तुम्ही म्हणताल की तुम्ही कुठलं तणनाशक मारता? तर आम्ही सिजंटाचं तणनाशक मारतो आणि तुम्ही त्यानंतर एकच खुरपण करू म्हणजे जर गवत असेल तर तुम्ही दुसरे खुरपण करू शकता. आम्ही एकच खुरपण करतो. कारण अगोदर तणनाशक मारतो आणि ज्यावेळेस पूर्ण गवत जळन त्या तणनाशकने, त्यावेळेस आम्ही दुसरं खुरपण करतो. खुरपण करतो पहिलं आणि खुरपण केल्याच्या नंतरनं तुम्ही म्हणसाल की त्याला कुठलं खत वापरता? त्यासाठी आम्ही जे पहिलं आहे ते इंडिया ॲग्रोचे आम्ही प्रोडक्ट वापरतो. त्यामध्ये माय लाईफस्टाईल या कंपनीचे भुवस्त्र आणि ग्रो मॅजिक हे खूप म्हणजे कांद्यासाठी एकदम एक नंबर खतं आहेत. रासायनिक कुठलेच 15-15 नाही, 24-24 नाही किंवा आम्ही बाकीची कुठलंही खतं वापरत नाही कांद्यासाठी. फक्त ग्रो मॅजिक आणि भुवस्त्र माझे पहिले व्हिडिओज आहेत त्यामध्ये पण मी सांगितलं आहे तुम्हाला आणि कांदे पण दाखवलेले आहेत की कसे झालेत त्या खतामुळं. तुम्ही माझे पहिले पण व्हिडिओज बघा कांद्याचे आणि एकदम चांगला रिझल्ट आणि ते खतं टाकल्यामुळं कांदा अजिबात नाचत नाही. आमचा गेल्या वेळेस 2 एकर कांदा होता आणि त्यासाठी फक्त आम्ही 10,000चं खत वापरलं होतं. 10,000चं खत फक्त वापरलं आणि कसलाच एक पण कांदा नासला नव्हता आणि त्याची टिकण्याची जी क्षमता असते का, ती पण भरपूर होती. त्यासाठी तुम्ही माय लाईफस्टाईल कंपनीचे भुवस्त्र आणि ग्रो मॅजिक आणि जे फवारण्यासाठी वापर करतात ते प्राऊड प्राऊड आणि ग्रो मॅजिक हे तुम्ही वापरा. हे जर तुम्ही वापरलं तर एकदम भारी रिझल्ट तुम्हाला कांद्याला येऊ शकतो. ते नासणार पण नाही आणि टिकायला पण खूप चांगलं आहे. कारण मी माझ्या अनुभवातून सांगते आणि कारण माझा अनुभव हा शेतकरी असल्यामुळे मी तर पुढच्यांना सांगू म्हणजे तुम्ही जर वापरून बघा तुम्हाला रिझल्ट येईल. मक्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. तुम्हाला दिसत असेल पाठीमागं जे सारे आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता रोप टाकलेलं आहे आणि रोप म्हणजे टाकून भिजवून लगेच घेतलं आहे. कारण की रोप टाकल्याच्या नंतर ना लगेच आम्ही पाठीमागं कोळपं मारतो. नाहीतर मुंग्या गोळा करतात त्याचे बी.
कोळप मारून लगेच भिजवून घेतलं आहे. आता नंतरनं डायरेक्ट चिमटायचं. चिमटायचं म्हणजे काय तुम्ही म्हणसाल की चिमटायचं म्हणते, आमच्या भाषेत असंच म्हणतात. त्याचं खुरपण नसतं. आम्ही फक्त हाताने त्याचं गवत म्हणजे उपटायचं काम करतो आणि डायरेक्ट नंतरनं लागवड करतो. तर बघा, तुम्हाला समजलं नसेल तर मला नक्की विचारा. तुम्हाला आता रोप टाकायचं आहे, दसऱ्यामध्ये लागण करायची आहे म्हणजे नवरात्रीमध्ये, आणि नंतरनं संक्रांतीपर्यंत कांदा काढायचा आहे. एका महिन्यानंतर तुम्हाला पाणी देऊन तणनाशक मारायचं आहे. नंतर खुरपण करायचं आहे आणि खुरपण केल्याचे 8 दिवस म्हणजे गवत जळाल्याच्या नंतर खुरपण करायचं आहे. खुरपण करून भुसरं तुम्हाला थोडासा युरिया म्हणजे नॉर्मल युरिया घ्यायचा आहे आणि एकदम थोडं-थोडं 2 किलोची बॅग असती. ती तुम्हाला पूर्ण रानामध्ये टाकायचं आहे. एकदम थोडं-थोडं, पण त्याचा रिझल्ट असा खूप आहे कारण पूर्ण ते नत्र आहे. कारण तुम्ही जी 50-50 किलोच्या गोण्या आणताय, पण त्यामध्ये तुम्हाला माहीत नाही की तुम्ही खत आणताय का माती आणताय. पण माझ्या मते तर ती पूर्ण माती आहे. त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही हे खत एकदा नक्की वापरून बघा. खूप चांगले आहे. शेतकऱ्यांसाठी तर खूप चांगले आहे. नंतर तुम्हाला तुम्ही खत टाकलं का तुम्हाला लगेचच 2-3 दिवसामध्ये प्राऊडची फवारणी करायची आहे आणि प्राऊड आणि ग्रो मॅजिक तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि तुमच्या शेताला किती पंप लागतात म्हणजे 10 पंपांमध्ये होत असेल तर तुम्हाला एक पुडी ग्रो तुम्हाला ग्रो मॅजिकची एक पुडी टाकून प्राऊड आणि ग्रो मॅजिक तुम्हाला ते दोन्ही फवारायचं आहे 1 महिन्याच्या नंतरनं. आणि जे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फुगण्यासाठी बरेच औषधं वापरता, पण कुठलंही दुसरं औषध न वापरता तुम्ही जे प्राऊड वापरताय मी तुम्हाला आता सांगितलं, ते फक्त फुगण्यासाठीच आहे. ते पण फक्त नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आहे. ते पण तुम्ही 2.5 ते 3 महिने झाल्याच्या नंतरनं 2.5 महिने झाल्याच्या नंतर तुम्ही ते मारू शकता. कारण कांदा एवढा फुगतोय, कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी काय वापरलंय त्याचा पण व्हिडिओ आहे आणि कांदे कसे झालेत याचा पण व्हिडिओ आहे आणि नंतरचा पण मी व्हिडिओ टाकीत राहीन. कांदे कसे येत आहेत, रोप कसं आलंय, तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही ह्या प्रकारे जर कांद्याची लागण केली तर संक्रांतीपर्यंत तुम्हाला योग्य भाव भेटणार, हा 100% खरं आहे. तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.